टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र त्याला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते। टीएची आर्मी रॅली भरती निघाली आहे, टीए ओपन आर्मी रॅली भरती निघाली आणि ग्राउंडच्या तारखा सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या महाराष्ट्राच्या। आणि महाराष्ट्रात जे विद्यार्थी मित्रांनो 4 सेंटरवर ग्राउंड आहे, एक आहे बेळगाव कर्नाटक सेंटर, देवराळी सेंटर नाशिक, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटर आहे, त्याचबरोबर जे सिकंदराबाद तेलंगणा सेंटर आहे। तर ह्या काही 4 सेंटरवर आपल्या महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला भरती देण्यासाठी जाता येते। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आम्ही टीए आर्मी रॅली भरतीला जाता पण कोणत्या सेंटरला आम्ही जाऊ, जसं कोल्हापूरला जाऊ की बेळगावला जाऊ की सिकंदराबाद तेलंगणाला जाऊ, कोणतं सेंटर बेस्ट राहणार, कोणत्या सेंटरवर जास्त पोरं घेणार आहे। तर याबद्दल मेन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला हे सर्व ग्राउंडच्या तारखा सुद्धा दाखवणार आहे आणि टीए आर्मी रॅली भरतीमध्ये डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आणि त्याचबरोबर जे टीए आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 8वी पास लागते, 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्याला भरती देता येते, ऑफलाईन भरती कोणते फॉर्म नाही भरायला लागत। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला टीए आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, टीए आर्मी रॅली भरती निघाली आहे। तर वयोमर्यादा 18 ते 42 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते आणि उंची 160 सेंटीमीटर आपली यामध्ये असली पाहिजे। आणि टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय आहे, ग्राउंड आहे, मैदानी चाचणी आहे, एक लक्षात ठेवा। शिक्षण 8वी पास 10वी पास यामध्ये लागते आणि ही जी भरती आहे सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, असं नाही की बा हे अग्निवीर अंतर्गत येते, परमनंट भरती आहे टीएची, ठीक आहे। तर टीए आर्मी रॅली भरतीचे सर्वात अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी दाखवून देतो, त्यानंतर आपण पुढे तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी कोल्हापूर सेंटर आहे, कोल्हापूर सेंटरचं जे ग्राउंड असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे। तर या ठिकाणी जीडीच्या ज्या जागा 195 जागा आहे, ट्रेड्समॅनच्या 13 आहे, क्लर्कची 1 आहे, चीफ कम्युनिटीच्या 5 आहे, इक्विपमेंट रिपेअरच्या 2 आहे, टेलरची 1 आहे, हेअर ड्रेसरची 1 आहे, हाऊसकीपरची 1 आहे आणि वॉशरमॅनची 1 यामध्ये जागा आहे। पहा, या ठिकाणी 16 नोव्हेंबर पासून ग्राउंड आहे। तर 16 नोव्हेंबरला जे सहभाग जिल्हे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आहे आणि आपल्याला भरतीला 1 दिवस अगोदर जायचं आहे, कारण की टीए आर्मी रॅली भरतीची जी प्रोसेस आहे हे 1 दिवस अगोदर पासून या ठिकाणी चालू झाली राहते। तर 1 दिवस अगोदर आपल्याला सेंटरवर या ठिकाणी पोहोचायचं आहे, ज्या पण जिल्ह्याचा ग्राउंड ज्या पण तारखेला असेल तर आपल्याला 1 दिवस अगोदर पोहोचायचं आहे, कारण की 1 दिवस अगोदर पासूनच या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर आपले जे विद्यार्थी मित्रांनो प्रोसेसिंग त्या ठिकाणी चालू होते, लक्षात ठेवा। सेंटर पाशी आपल्याला हजर राहायचं आहे। तर 16 नोव्हेंबरला सांगितलं, 17 नोव्हेंबरला जे सहभाग जिल्हे सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आणि 18 नोव्हेंबरला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराजनगर, गडचिरोली, त्याचबरोबर जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव आणि 19 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक, परभणी, पुणे आणि रायगड ह्या काही जिल्ह्याचा ग्राउंड आहे। आणि त्यानंतर सिकंदराबाद तेलंगणाला सुद्धा ग्राउंड आहे। तर सिकंदराबाद तेलंगणामध्ये जनरल ड्युटीच्या 298 जागा आहे, ट्रेड्समॅन आणि क्लर्कचे 11 आहे, क्लर्कची 1 आहे, चीफ कम्युनिटीच्या 5 आहे, चीफ स्पेशलची 1 आहे, स्टेवार्डची 1 आहे, मेटलजिरीची 1 आहे आणि हेअर ड्रेसरची 1 आहे, हाऊसकीपरची 1 आहे। आपण स्टेडियम एओसी सेंटर सिकंदराबाद तेलंगणामध्ये ग्राउंड असणार आहे। 18 नोव्हेंबरला सहभाग जिल्हे सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे, अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराजनगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार, जळगाव आणि 19 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, रायगड ह्या जिल्ह्याचा ग्राउंड या ठिकाणी आहे, ठीक आहे। त्यानंतरचं जे सेंटर आहे बेळगाव कर्नाटक आहे, बेळगाव कर्नाटकचं जे सेंटर आहे, लोकेशन जे आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव कर्नाटक आहे। तर यामध्ये जीडीच्या ज्या जागा आहेत 320 जागा जीडीच्या आहे, ट्रेड्समॅनच्या 5 आहे आणि त्याचबरोबर क्लर्कची 1 आहे, चीफ कम्युनिटीची 1 आहे, स्टेवार्डची 2 आहे, हेअर ड्रेसरचे 1 आहे। तर यामध्ये 16 नोव्हेंबरला जे सहभाग जिल्हे कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आहे आणि 17 नोव्हेंबरला सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आणि 18 नोव्हेंबरला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी
संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव आणि 19 नोव्हेंबरला चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुपरफास्ट, नाशिक, परभणी, पुणे, रायगड या जिल्ह्याचं ग्राउंड आहे। आणि त्यानंतर देवराळी सेंटर आहे। देवराळी सेंटरचं जे ग्राउंड आहे तर देवराळी सेंटरचं जे लोकेशन आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलन ग्राउंड नाशिक या ठिकाणी आहे। तर जीडीच्या ज्या जागा आहेत 303 जागा जीडीच्या आहे। ट्रेड्समॅन क्लर्कच्या 16 आहे, क्लर्कची 2 आहे, चीफ कम्युनिटीच्या 5 आहे, चीफ स्पेशलच्या 2 आहे, मेस कुकची 1 आहे, आर्टियन वूड वर्कच्या 1 जागा आहे, हाऊसकीपरची 1 आहे, हेअर ड्रेसरच्या 2 आहे, वॉशरमॅनच्या 2 आहे। आणि 16 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि 17 नोव्हेंबरला सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, त्याचबरोबर नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आणि 18 नोव्हेंबरला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव आणि 19 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुपरफास्ट, नाशिक, परभणी, पुणे, रायगड ह्या काही जिल्ह्याचा ग्राउंड या ठिकाणी आहे। ठीक आहे, तर हे काही ग्राउंडच्या तारखा आपल्याला लक्षात आला असेल। तर आता डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते लागणार आहे टी आर्मी रॅली भरतीमध्ये, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहे आधार कार्ड, जेव्हा गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस रनिंग मारेपर्यंत फक्त 2-3 डॉक्युमेंट पाहिले जाते, फक्त आधार कार्ड, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, बस एवढं काही डॉक्युमेंट या ठिकाणी पाहिलं जाते। आणि ज्यावेळेस आपण रनिंग काढल्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केलं जाते आणि झेरॉक्स सुद्धा आपल्याला लागते। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण रनिंग काढली त्यावेळेस आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट मागणार आहे। तसे स्टार्टिंगला रनिंग मारेपर्यंत फक्त 2च त्या ठिकाणी डॉक्युमेंट चेक केलं जात आहे, आधार कार्ड आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट। ठीक आहे, तर रनिंग काढल्यानंतर जे डॉक्युमेंट लागणार आहे तर पहा 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर टीसी झाला, शाळा सोडलं दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडलं दाखला नसेल तर कॉलेजमधला बोनाफाईड न्या, त्याचबरोबर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट न्यायचं आहे, डोमिशियल न्यायचं आहे, त्याचबरोबर जे आधार कार्ड लागणार आहे, त्याचबरोबर पोलीस व्हेरिफिकेशन लागणार आहे, त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हटलं जाते, अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा नाही, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर जे नोटरी सुद्धा आपल्याला न्यायची आहे, नोटरी सुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे रनिंग काढल्यानंतर। ठीक आहे, तर एवढे काही डॉक्युमेंट न्यायचे आणि हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि 20 ते 30 फोटो सोबत असू द्या। ठीक आहे, 20 फोटो असले तरी चालते, कारण की फोटो जास्त त्या ठिकाणी चिपकावं लागते ज्यावेळेस आपण रनिंग काढली त्यावेळेस। ठीक आहे, तर एवढे काही डॉक्युमेंट लागणार आहे आणि प्रत्येकाचे ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि झेरॉक्स सुद्धा 2-2 झेरॉक्स न्या प्रत्येकाच्या। ठीक आहे, आर्मीवाले फक्त एक झेरॉक्स त्या ठिकाणी घेते, पण 2-2 झेरॉक्स आपल्याजवळ पडल्यावर उद्या काहीही त्या ठिकाणी अडचण येणार नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता टी आर्मी रॅली भरतीमध्ये कोणत्या सेंटरवर जा हा मोठा या ठिकाणी मुलांमध्ये प्रश्न आहे। सर आम्ही कोणत्या सेंटरवर जाऊ, सिकंदराबाद तेलंगणामध्ये ग्राउंड देण्यासाठी जाऊ की देवराळी सेंटर नाशिकला जाऊ की कोल्हापूर सेंटरला जाऊ की बेळगाव कर्नाटक सेंटरला जाऊ। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मागच्या वर्षी देवराळी सेंटर नाशिकला कमी पोरं त्या ठिकाणी घेत आहे आणि जास्त पोरं जे मागच्या वर्षी गेले होते देवराळी सेंटर नाशिकला सर्वात जास्त पोरं महाराष्ट्रातून गेले होते आणि त्याचबरोबर कमी पोरं जे देवराळी सेंटर नाशिकला घेत आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूर सेंटरमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी गेले होते आणि कोल्हापूर सेंटरमध्ये सुद्धा खूप कमी पोरं त्या ठिकाणी घेत आहे मागच्या वर्षी। ठीक आहे, आणि त्याचबरोबर बेळगाव कर्नाटकला जर आपण पाहिलं तर बेळगाव कर्नाटकला जे मागच्या वर्षी कमी पोरं त्या ठिकाणी गेले होते त्यामुळे जास्त पोरं त्या ठिकाणी रनिंगमध्ये पास केले होते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि जास्त लागण्याचे जे चान्सेस होते ते मागच्या वर्षी ते बेळगाव कर्नाटकले होते, पण या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो सांगता येत नाही, कारण की ह्या वर्षी 4 सेंटर आहे। ह्या वर्षी सिकंदराबाद सेंटर आहे, त्याचबरोबर देवराळी सेंटर नाशिक, कोल्हापूर सेंटर आहे, त्याचबरोबर जे बेळगाव कर्नाटक सुद्धा आहे। तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी डिसिजन घ्या की तुम्हाला कोणत्या सेंटरवर जायचं, कारण की 4 सेंटरवर कॉम्पिटिशन आहे, 4 सेंटरवर आहे तर 4 सेंटरवर पोरं या ठिकाणी जाणारच आहे भरती देण्यासाठी, कारण की एकाच दिवशी ग्राउंड आलाय 4 सेंटरवर। ठीक आहे, तर तुम्ही 4 सेंटरपैकी कोणत्याही एका सेंटरवर तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला जिथं वाटते तिथं, जे तुम्हाला जवळ पडत असेल, जिथं जास्त जागा असेल तिथं तुम्ही जाऊ शकता। ठीक आहे, तुम्हाला जिथं पटते तिथं तुम्ही जा। ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओचा। सांगतो भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।